आज बनवणार आहोत आपण चाट कटोरी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। 3 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्याला आपल्याला तेलाचं मोहन द्यायचं आहे। त्याचबरोबर आता तेलही गरम झालेलं आहे। यामध्ये तेल टाकून घ्यायचं। त्यासोबतच आपल्याला जिरे घ्यायचे, थोडीशी हळद, आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चांगले त्याचे जे बारीक गोळे होतात ते गोळे फुटेपर्यंत हे मिक्स करायचं। आणि लास्टला एक आपण छोटा गोळा तयार होतो तेल जास्त झाल्याच्या नंतर, तसं आपल्याला याचा गोळा तयार झाला पाहिजे। एकदम अशा प्रकारे तयार झालेलं पाहिजे आपल्याला। यामध्ये तुम्ही ओव्याचा देखील वापर करू शकता। आता आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घेऊ। अगदी याप्रमाणे जास्त सैल पण नाही ठेवायचं। पीठ भिजवल्याच्या नंतर एक थोडंसं तेल टाकून त्या एक 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं पीठ। चांगल्या प्रकारे आपलं पीठ हे भिजलेलं आहे। आता आपण याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपली पुरी ही व्यवस्थित लाटल्या जाईल आणि मध्ये तुटणारही नाही। गोल आकारात त्याचा उंडा तयार करून घ्यायचा, म्हणजेच लाटी तयार करून घ्यायची। अशा प्रकारे आपल्या इथे लाट्या पण तयार झालेल्या आहेत। आता पुरी लाटूया। थोडंसं तेल टाकून पुरी लाटून घ्यायची। कटोरी तयार करण्यासाठी आपण इथे एक ग्लासचा वापर करतोय। ग्लासला पुरी चिटकवून घ्यायची प्रेस करून थोडीशी, आणि जेवढा आकार पाहिजे आपल्याला तेवढं ठेवायचं। बाकीचं चाकूच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आणि थोडीशी प्रेस करायची, जेणेकरून त्याचा आकार हा व्यवस्थित राहील। आणि फोर्कने त्याला असे होल पाडायचे। आपलं तेलही गरम झालेलं आहे। ग्लास अगदी कढईमध्ये ठेवायचा आणि थोडंसं 1-2 ते 3 मिनटं त्याला कमी गॅसवरती ग्लास असंच कढईमध्ये राहू द्यायचा, म्हणजे आपली कटोरी ही आपल्याला काढता येईल ग्लासमधनं। तर बघू शकता तुम्ही किती छान, म्हणजे एकदम अशी कटोरी निघती आहे ग्लासमधनं। आणि थोडंसं त्यात तेल टाकायचं आणि थोड्या वेळाने पलटवून घ्यायचं 1-2 मिनिटांनी। गॅस हा कमीच मध्यम आचेवरती ठेवायचा। व्यवस्थित अगदी तळण्यात आलेली आपली कटोरी। आता याला थोडंसं तेल निथळेपर्यंत हे करायचं, तो कढईमध्ये ठेवायचं सालादवरती आणि प्लेटमध्ये काढून ठेवायची। चाट तयार करण्यासाठी आपण इथं हिरवे वाटाणे, बॉईल केलेली बटाटा, शेव, टोमॅटो, कांदा, चिंचेचं आणि गुळाचं पाणी आणि दही। चाटसाठी आपण कटोरीमध्ये बटाटा, त्यानंतर वाटाणे, कांदा, टोमॅटो आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकणार आहोत। त्यानंतर दही, चाट मसाला टाकायचा, थोडीशी कोथिंबीर आणि शेव टाकायची। अशा प्रकारे आपली चाट ही तयार झाली आहे। आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।